नमस्कार. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 13 सप्टेंबर 2024 रोजी मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीचे करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर झालेला आहे. याच धर्तीवरती 28 फेब्रुवारी 2024 रोजीसुद्धा शासन निर्णय जाहीर झाला होता आणि आता आपण पाहतोय की राज्यामध्ये शिक्षक भरती सुरू आहे आणि इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यम असा जे अभियोग्यताधारक आहेत, ज्यांनी टेट दिली आहेत, जे शिक्षक होऊ पाहत आहेत, त्यांच्यामध्ये कुठंतरी चुरस लागलेली आहे की इंग्रजी माध्यमाचा कमी मार्क्सवाला टॅटमध्ये परीक्षा मिळालेला कॅन्डिडेटसुद्धा लागत आहे आणि मराठी माध्यमाचे जे कॅन्डिडेट आहेत, ज्यांनी मराठी माध्यमातून अगदी डी.एड. बी.एड. केलं, त्यांच्या अजून वर्णी शिक्षक होण्याचा अजून आलेला नाही आहे आणि हा जो जी.आर. खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर या बाबतीमध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये काय परिणाम होऊ शकते तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. सो स्टे कनेक्टेड. सर्वप्रथम आपण जी.आरला सुरुवात करूया. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशवाणे. आपल्या सर्वांचं यूट्यूब फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये, म्हणजे इथं सर्वच माध्यम, कुठलंही माध्यम असलं तरी शासकीय असोत किंवा खाजगी असोत, त्यामध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबत आणि याच्या अगोदर बघा, या प्रस्तावना आपण याबाबतची पाहूयात. तर मित्रांनो, या प्रस्तावनेमध्ये त्यांनी पाठीमागचे काही संदर्भ दिले आहेत की टप्प्याटप्प्यानुसार कशा पद्धतीने मराठी भाषेचे अध्ययन सक्तीचे करण्यात आले, त्याच्या संदर्भात तुम्ही हा व्यवस्थित पाहू शकता, या संदर्भातील संदर्भ. आणि फक्त मी याच्यामध्ये एक उल्लेख करणार आहे, ते म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी जे शासन परिपत्रक देण्यात आलं त्यानुसार 1 ते 10साठी मराठी भाषेचं अध्ययन अध्यापन हे कंपल्सरी करण्यात आलं होतं आणि आता या जी.आरनुसार 11 ते 12वीच्या वरच्या वर्गासाठी सुद्धा हे अध्ययन अध्यापन कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर आपण डायरेक्टली शासन निर्णय पाहूयात. पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांनी, म्हणजे कोविडच्या नंतर जी 8वीची बॅच किंवा 9वीची बॅच, त्याच्यानंतर त्याच वेळेची जी आता 10वीची बॅच आहे, आता ती 11वी 12वीला जात आहे आणि त्याच वेळेस त्यांना एका बॅचनुसार स्वरूपात मूल्यांकनाची सवलत ही बॅचपुरतीच मर्यादित असल्याने आता जी काही श्रेणी मूल्यांकन पद्धती आहे ती संपुष्टात येऊन आता जी टक्केवारी आहे, पर्सेंटेज आहे, त्याच्यानुसार देण्यात येत आहे. हा खूप मोठा इथून पुढे बदल आपणास दिसून येणार आहे आणि त्याचबरोबर सदर सवलत दिली असली तर राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन अध्यापन सक्तीचे आहे. तसेच इयत्ता 11वी 12वी करता देखील भाषेचे अध्ययन अध्यापन सक्तीचे करण्यात आलेले आहे. म्हणजे कोविडपासून जेव्हा हा शाळा नियमित नसल्याने जो काही हा गोंधळ झाला होता, तो आता कुठंतरी ताळ्यावरती येत आहे. त्यामुळे आता हा शासन निर्णय 11 12वीसाठी सुद्धा कंपल्सरी करण्यात येत आहे. दुसरा मुद्दा आपण पाहूयात. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन अध्यापन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकातील निर्देशानुसार कार्यवाही करावी. 28 फेब्रुवारी 2024चं जे परिपत्रक आहे त्या दिवशी मराठी भाषा दिन म्हणून ओळखला जातो. त्यानुसार सर्वांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, हा जो जी.आर आहे तो थोडक्यात एवढंच सांगतो की आत्तापर्यंत 2024च्या 28 फेब्रुवारीच्या जी.आरनुसार 1 ते 10पर्यंत हे अध्ययन अध्यापन कंपल्सरी करण्यात आलं होतं, परंतु ते जूनपासूनच इम्प्लिमेंट होणार होतं आणि ऑलरेडी बऱ्याच सगळ्या व्यवस्थापनामध्ये मराठी विषय आहे, परंतु आता अनिवार्य करण्यात आलेला आहे. ही खूप महत्त्वाची अंडरलाईन किंवा अधोरेखित करण्यासारखी बाब आहे. आणि आता हा जो विषय आहे किंवा तो 11 12वीसाठी सुद्धा करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, आपण या संदर्भात पाहतोय की शिक्षक भरतीचा याच्याशी काय रिलेव्हंट आहे. तर आपण पाहिलेलं आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा सेमी इंग्लिशच्या शाळांवरती इंग्रजी माध्यमातून ज्यांनी
फक्त डी.एड किंवा बी.एड जरी केलं असेल तरीसुद्धा त्यांना संधी मिळते. आणि ज्यांनी मराठी माध्यमातून डी.एड, बी.एड केलेलं आहे, 12वीपर्यंत एज्युकेशन केलेलं आहे, परंतु त्यांचं इंग्लिश स्पेशलायझेशन आहे, सायन्सचे आपल्याकडे काही फॅकल्टीज आहेत, परंतु त्यांना तिथं संधी मिळताना दिसत नाही आहे. त्यांचं मेरिट तेवढंच हाय लागलेलं आहे. आत्तापर्यंत 19,000 जवळपास शिक्षकांची मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमांचं मेरिट खूप खाली आल्याचं दिसतं आहे आणि मराठी माध्यमांच्या जे अभ्योगताधारक आहेत त्यांच्यावरती अन्याय झाल्याचा दिसतो आहे. तर मित्रांनो, ही जी शिक्षक भरती सुरू आहे, या भरतीमध्ये आता सेकंड फेज सुरू आहे किंवा नंतर थर्ड टेट होऊन ती शिक्षक भरती कंटिन्यू होणार आहे. हे असं होता कामा नये आणि यासाठी हा जो शासन निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागाबरोबरच सर्व जे काय विभागीय शिक्षण उपसंचालक ते सुद्धा करतील. आणि मराठी माध्यमातून जरी डी.एड, बी.एड झालं असेल तरी त्यांनासुद्धा संधी मिळेल, हीच आपण अपेक्षा करूयात. आपण फक्त अपेक्षाच करू शकतो, कारण आता या निर्णयानुसार आदेश दिलेले आहेत. आदेशाचं जर पालन झालं नाही तर मात्र त्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी आपण बडगा उभारू शकतो. परंतु सध्या आपण अशीच अपेक्षा करूयात. त्यामुळे हा जो शासन निर्णय आहे तो शिक्षक भरतीसाठी सुद्धा पुढचा एक निर्देशक म्हणून खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. अशाच इम्पॉर्टंट शासन निर्णय, जी.आर, तसेच शिक्षक भरतीसाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नासाठी, हक्काच्या लढ्यासाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा.